जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचे शासन निर्णय कुणाला किती निर्णय लागू व कुणाला किती फायदे झाले आहेत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. राज्य शासनाने नवीन शासन निर्णय निर्मित केलेले आहेत. त्या निर्णयामधून कुणाला फायदे झाले आहेत व ते निर्णय कोणाकोणाला लागू झाले आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की परत शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. मंत्रिमंडळ निर्णय. अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता. अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्यास शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच नगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल. मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार. मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे. स्टँडहर्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे. चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचौकी रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे. हार्बरवरील सँडहर्ट्स रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे. डार्कयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव रेल्वे स्थानक असं करण्यात येणार आहे. किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधिमंडळाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय गृह व रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिताचे सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या 30% प्रमाणात समायोजन केले जाणार आहे. तर 70% पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ. राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांची वाढ करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्याची आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच 961.08 कोटींच्या वार्षिक खर्चास मान्यता देखील देण्यात आलेली आहे. सुमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता 25,000 रुपये अनुदान. सुमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25,000 रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपये अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,000 रुपये इतके अनुदान देण्यात येते.
आता जोडप्यांना 25,000 रुपये आणि संस्थांना 2,500 रुपये वाढीव अनुदान देण्यात येईल. हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल. आदिवासी विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही आजच्या या महिला व बालविकासाच्या निर्णयानुसार वाढ करण्यात येईल. त्यासाठी संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकींसमोर पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला 15,000. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता पोलीस पाटलांना महिन्याला 15,000 रुपये मिळतील. सध्या पोलीस पाटलांना 6,500 रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पोलीस पाटलांची 38,725 पदे असून मानधनात वाढ केल्यास 394,99,00,000 रुपये वार्षिक खर्च वाढेल. या खर्चासह मान्यता देखील देण्यात आलेली आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता, 35 गावांना लाभ होणार. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेमुळे 17,178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन 35 गावांना लाभ होईल. यासाठी 697,71,00,000 खर्चास मान्यता देखील देण्यात आलेली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भोगवटा मूल्य कमी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भोगवटादार वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगवटा मूल्याची रक्कम 15% वरून 10% करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान दिले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी भोगवटा मूल्य 5% इतके राहील.